मी निर्भय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. व्यासपीठावरती मान्यवर आणि विद्यार्थी, स्पर्धक, शिक्षक आणि इतर उपस्थित पालकवर्ग सर्वांना माझा नमस्कार. मी मनोगत व्यक्त करण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की अजूनही 2 वाजायला आलेले आहेत आणि तसं पाहिलं तर एकंदरीतच कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे. 27-28 एखादा पुढेही शाळेत असताना किंवा शाळेतून बाहेरही कुठेही एखादं भाषण ऐकायचं म्हणजे काही एवढी सोपी गोष्ट नाही. आणि 28-30 भाषणं आम्ही ऐकली आणि त्या भाषणांमधून पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढणं हे काही एवढं सोपं काम नव्हतं. पण खूप मजा आली. आणि त्यानंतर पुन्हा आता आम्ही काहीतरी बोलणार 10 मिनटं 15 मिनटं, तुम्हाला त्याचं किती कंटाळा येऊ शकतो ह्याची मला कल्पना आहे. पण म्हणून आम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्हाला जे काही गुण दिले ते कशा प्रकारे दिले एवढं फक्त सांगतो. आणि काय करावं काय नाही, काय टाळायला पाहिजे ह्या गोष्टी फक्त मी बोलतो, ते आधी 2-4 मिनटामध्ये. आम्हाला संयोजकांनी 5 असे कॉलम करून दिले होते की त्या 5 कॉलममध्ये प्रत्येक स्पर्धकाला 10 पैकी गुण द्यायचे होते. मग भाषा, उच्चार, आशय म्हणजे तुम्ही काय मांडता तो आशय, कंटेंट, नंतर तुमची मांडणी कशी आहे त्याच्यावरती 10 पैकी गुण होते. आणि खरं तर उत्स्फूर्तता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये. कारण पाठांतराची स्पर्धा नाही. वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नाट्याभिनय स्पर्धा किंवा आणखीन निबंध वाचन स्पर्धा अशा अनेक स्पर्धा असतात. या सर्व स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे निकष लावून आपण नंबर देतो. पण वक्तृत्व स्पर्धेमध्ये पाठांतरच करून सगळेजण बोलतात हे मलाही माहीत आहे. कारण मी सुद्धा शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन गडागडा पाठ करून बोलत असे. पण पाठांतर केलं असं नाही वाटलं पाहिजे. इतकं ते उत्स्फूर्तपणे तुम्ही मांडलं तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्हाला नंबर मिळणं सहज शक्य असतं. अर्थात आशय हा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आजच्या या सगळ्या स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त विषय कोणता घेतला असेल तर सावित्रीबाई आज असत्या तर या विषयाने सगळ्यात जास्त 28 पैकी अधिकाधिक मुलामुलींनी सावित्रीबाई आज इथे असत्या तर या विषयावरती बोललं. हे मलाही फार ते आवडलं. कारण कदाचित ह्या दिलेल्या 4 विषयांपैकी मीही तोच विषय निवडला असता जर का मला असं कोणी सांगितलं असतं तर. पण आता ह्या सगळ्या असत्या तर या विषयामध्ये बोलताना अनेकांनी खूप छान छान कल्पना केल्या की खरोखर सावित्रीबाई असतं तर काय बोलल्या असत्या किंवा त्यांनी काय केलं असतं, आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनी किती आणि कशा प्रकारे लढा दिला असता याचं खूप छान सगळ्यांनी सांगितलं. आणि मला तरी असं वाटतं की सावित्रीबाईंचं जीवनचरित्र सांगण्याचा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केला. पण जीवनचरित्र तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे अनेक स्पर्धकांच्या मध्ये तोचपणा आला की कधी शाळा काढली, कधी लग्न झालं वगैरे ह्या गोष्टी. मला अशी अपेक्षा आहे की ह्या सावित्री उत्सवाच्या निमित्ताने सावित्रीबाई किंवा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातले 1-2 असे प्रसंग की जे अलौकिक आहेत त्याचं अधिक विश्लेषण करून जर का कोणी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असता तर ते अधिक योग्य आणि अधिक संयुक्तिक झालं असतं. कारण एखाद्या प्रचंड मोठं व्यक्तिमत्व असलेल्या माणसांचं चरित्र हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातलं मला काय आवडलं किंवा मी त्याचं कसं त्यांच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाचं कसं विश्लेषण करतो हे सांगणं जरा अधिक अपेक्षित होतं. तसा फारसा प्रयत्न कोणाचा झाला नाही. त्याशिवाय आता उच्चार आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भाषा हाही एक महत्त्वाचा भाग आहे. पण भाषेमध्ये मी असं मानत नाही की ज्याला शासकीय मराठी भाषा आहे तीच आली पाहिजे असं मी मानणारा नाही आहे. किंवा पुण्यातल्या सदाशिव पेठेतली भाषा जी आहे ती भाषा बोलणं म्हणजे योग्य भाषा असं मी मानत नाही. विदर्भातली भाषा आहे, कोकणातली भाषा आहे, हिंदी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, कोणतीही भाषा असू दे, आपण व्यक्त कसं होतो, आपण कशी आपल्या विषयांची मांडणी करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये या सगळ्या गोष्टीला अधिक महत्त्व असतं. उच्चाराचं जे म्हणाल तर मला तरी असं वाटतं की आजच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ सगळ्यांचेच फार चांगले आणि स्पष्ट आणि स्वच्छ उच्चार होते.
काही जण त्याला बोलताना अधिक आक्रमक किंवा अधिक त्याला म्हणतो आवेशपूर्ण बोलतात। वक्तृत्व स्पर्धेमध्ये आवेश आवश्यक आहे, तुमचा आवाज खणखणीत पाहिजे, पण त्या आवाजामध्ये थोडी कधी मृदुता, त्याच्यात काही नाट्यमयता, थोडंसं संवादी पण आलं पाहिजे, आपलं इंटरॅक्शन झालं पाहिजे। आपण बोलतोय कोणाशी तरी असं वक्तृत्व जर का असेल तर ते अधिक प्रभावी ठरतं, याचाही तुम्ही विचार करा। काही जर आता म्हणजे मला त्याचं म्हणजे मी सगळ्यांचंच विशेष असं सगळ्यांचं लिहिलेलं आहे, पण ते आता सांगताना संस्कारने जे आता भाषण केलं, खूप छान बोलला संस्कार, तुझा आवडलं मला, पण तुझा आवाज जो आहे तो अति जरा ज्याला तीव्र म्हणतात ना तसा होता, आणि तो आवाज भाषणासाठी सुद्धा चांगला आहे, पण ते भाषण कोणतं तर एखादा कामगार नेत्याचा कार्यकर्ता असतो ना तसं भाषण वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाही झालं। तुला तरीही पुरस्कार दिला कारण तू खूप छान बोललास। तसं आणखीन बऱ्याच जणांचं मी जवळजवळ प्रत्येकाचं तसं लिहिलेलं आहे, पण आता प्रत्येकाबद्दल असं बोलता येणं सांगता येणं कठीण आहे, पण तरीसुद्धा। आणि ही जी पहिली जी आली खुशी, विशेष म्हणजे हिंदीमध्ये 3 मुलींनी भाषण केलं, तिघींचीही नावं खुशी आणि त्याच्यामुळे आम्हाला तर फार खुशी झाली बाबा, हिंदीत खुशी। आणि ही जी खुशी जिचा पहिला नंबर मिळाला, तिच्या भाषणामध्ये इतकी उत्स्फूर्तता आहे की ती पाठांतर करून आली असेल, पण ती पाठांतर करून असं कधीही वाटलं नाही। इतक्या सहजतेने तिची जी डिलिव्हरी होती, त्या डिलिव्हरीने त्याच्याशिवाय काही जण उगाच काहीतरी हातवारे करतात, असे त्याची काही गरज नसते। आपण आपल्या मनातल्या भावना वक्तृत्व स्पर्धेत बोलत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी आपण जर का समोरच्या माणसाशी बोलतो तेव्हा आपण काय फार हातवारे किंवा कपाळाती आठ्या ठेवून किंवा जोर असं बोलत नाही। जसं आपण बोलतो तसं बोलता येणं हे वक्तृत्व स्पर्धेत खूप गरजेचं असतं। आणि त्या प्रकारे खुशीचं मला तरी असं वाटतं की आम्ही जे दोन्ही परीक्षक होतो, आमच्या परीक्षकांच्या गुणांमध्ये निर्विवादपणे खुशी नंबर 1ला आली। म्हणजे असंही झालं नाही की बाबा त्यांनी वेगळे मार्क्स दिले, मी वेगळे मार्क्स दिले। आमचे 5ही म्हणजे 4ही जे नंबर आहेत ते एकमताने 4ही आले। त्याचा अर्थ आम्हा दोघांनाही काहीतरी वक्तृत्वाला कळतं असं मला वाटतं। म्हणजे हा एक वेगळा विनोद झाला। पण म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकच मला असं वाटतं की या सावित्री उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी, तुमच्या शिक्षकांनी किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांनी सावित्री आणि ज्योतिबा फुले यांच्या आयुष्याचा पुन्हा एकदा नव्याने वेगळ्या पद्धतीने विचार केला। ही घटना माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे। सावित्रीबाई फुलेंनी अनेक सुधारणा केल्या, ज्योतिबांनी अनेक सुधारणा केल्या की त्या आजच्या काळात जर का त्यांनी करायला घेतल्या असत्या तर मला तरी वाटतं की त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं असतं, त्यांना जीवन नकोसं केलं असतं, अशी आजची परिस्थिती आहे। पण त्या काळामध्ये सुद्धा त्यांना काही त्रास झाला नाही असं म्हणता येणार नाही, प्रचंड त्रास झाला। आणि त्या त्रासाला न कंटाळता, न घाबरता, न डगमगता त्यांनी ज्या विरोधात्मकपणे आपलं अथक समाज सुधारणेचं जे काम केलं ते अतुलनीय आहे। आणि मी म्हणेन ते फक्त महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता नाही, तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे काम आहे ते जगातलं अलौकिक असं काम आहे। त्याची आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे। पण त्यांनी केलेल्या सुधारणा किंवा त्यांनी मांडलेले विचार याच्यामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्यांनी सगळ्या रूढी आणि परंपरांना विरोध केला। त्यांनी संपूर्ण जे व्रतवैकल्य ह्यांना त्यांनी विरोध केला आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हे जे त्यांनी सांगितलं, आणि विज्ञानाची कास धरली पाहिजे हे जे त्यांनी सांगितलं, हे जर का आपण आपलं अंगीकारलं आणि त्याप्रमाणे जर का आपण आयुष्य व्यतीत केलं तर मला असं वाटतं की अशा सावित्री उत्सवाचा खऱ्या अर्थानं यशस्वी झालं असं म्हणता येईल। खूप बोलायचं आहे पण आणखीन बरेच लोक बोलणार आहेत, एवढं बघून मी थांबतो आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानतो। आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद। तुम्ही हा पार्टिसिपेट केलं, भाग घेतलात, म्हणून आम्ही आज इथे आलो आणि म्हणून आम्ही ही बोलण्याची संधी मिळाली। खूप खूप धन्यवाद।